हॅलो नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरोटे स्वागत करतोय गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल हंटवरती. मित्रांनो, अतिशय मोठी लेटेस्ट अपडेट घेऊन आलोय, ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्हाला आठवत असेल, आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज केली होती की महाराष्ट्रात आणि देशभरात मिळून सगळीकडे नीट UGची परीक्षा तब्बल 22,79,000 विद्यार्थ्यांनी दिलेली होती. आणि या परीक्षेमध्ये मुलांना 3 मे रोजी पेपर घेण्यात आला. तो पेपर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTAने कंडक्ट केलेला होता. आणि या पेपरचे आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की हा पेपर लीक झाला. आणि तो पेपर लीक झाल्यामुळे NTAनं घेतलेली 3 मेची परीक्षा कॅन्सल करण्यात आलेली आहे. म्हणजे सबंध देशभरातल्या 22,79,000 मुलांच्या स्वप्नांवरती पाणी टाकण्याचं काम यावेळेस NTAनं केलं आहे. अतिशय मोठी चूक NTAकडून झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याबद्दलची प्रेस रिलीज नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आज 12 मेलाच जस्ट अर्ध्या तासांपूर्वी काढलेली आहे. अतिशय आपल्यासाठीची महत्त्वाची न्यूज आहे. ज्या मुलांनी यावर्षी 22,79,000 मुलांनी रजिस्ट्रेशन्स केलेले होते त्या सगळ्या मुलांसाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे की राजस्थानमधल्या कोटामध्ये 13 जणांनी हा पेपर फोडलेला आहे. 13 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या त्यांना चौकशीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जे आपले केंद्र शासनाचा जो नॅशनल लेवलचा ब्युरो आहे त्या ब्युरोनं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. असं लक्षात येतं आहे की पेपरच्या आधी 2 दिवस म्हणजे 3 मेला पेपर होता, पण 1 मे रोजीच पेपर फुटला होता. आणि जवळपास 720 मार्कांपैकी 600 मार्कांचे प्रश्न हे ऑलरेडी फुटलेले होते आणि ते हँडरायटिंग स्वरूपातले होते. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधूनच कोणीतरी फुटलं आहे का किंवा मग मोठ्या लेवलच्या कोणी हस्तीचा ह्याच्यामध्ये वापर करण्यात आला आहे का हेच तपासाअंती आपल्याला त्या ठिकाणी कळणारच आहे. पण देशभरातल्या सगळ्या मुलांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न या अटेम्प्टला भंगवलं आहे कोणी, तर राजस्थानमधल्या कोटामधल्या 13 जणांनी ते स्वप्न भंगवलं आहे. त्यामुळं लगेचच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ॲक्शन घेतली आणि असं डिसिजन घेतलं आहे की एक्झामिनेशन विच वर हेल्ड ऑन 3rd of May 2026 इज गेटिंग कॅन्सल्ड बिकॉज ऑफ दिस. याच्यामुळे ते कॅन्सल होते आहे. ऑन द बेसिस ऑफ द इनपुट सबसिक्वेंटली एक्झामाइन्ड बाय द NTA इन कोऑर्डिनेशन विथ द सेंट्रल एजन्सीज अँड इन्व्हेस्टिगेटिव्ह फाइंडिंग्स shared by the law enforcement agencies, and in order to ensure that there is a transparency in the system, the National Testing Agency with the approval of Government of India has decided to cancel NEET UG 2026 examination conducted on 3rd of May 2026. And important thing, and to reconduct the examination on the dates that will be notified separately. नीट UGनं जी आता परीक्षा NTAनं कंडक्ट केली ती परीक्षा ट्रान्सपरंट व्हावी, कुठलीही मास कॉपी होऊ नये म्हणून त्याची तत्परता घेतली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्याच्या जातीनं लक्ष घातलं आणि ही परीक्षा कॅन्सल होती आहे बाळांनो. म्हणजे ती परीक्षा पुन्हा होणार आहे. ज्या मुलांना चांगला पेपर गेला आहे त्यांनी खचून जाऊ नका. पुन्हा एकदा पेपर्स होणार आहे. जोमानं तयारी करा, प्रॅक्टिस चांगली ठेवा. ज्यांना डिफिकल्ट पेपर गेला होता, मॉडरेट गेला होता, यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. परत एकदा तुम्हाला पेपर देता येतोय. त्यामुळं पेपर पूर्ण पद्धतीनं कॅन्सल होतोय आणि पुन्हा एकदा पेपर तो आपल्याला द्यायचा आहे. या संदर्भात द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज फर्दर डिसाइडेड टू रेफर द मॅटर टू द सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जे राजस्थानमध्ये कोटामध्ये 13 जणांनी पेपर फोडला आहे यांच्यासाठी दे हॅव डिसाइडेड टू रेफर द मॅटर टू द सेंट्रल ब्युरो. सेंट्रल ब्युरोला हा मॅटर दिला आहे फॉर द इन्व्हेस्टिगेशन. तिथे त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याच्या ठिकाणी चालणार आहे फॉर अ कम्फरेसिव्ह इन्क्वायरी इन टू द ॲलिगेशन्स देअर इन आफ्टर. जे काही इन्व्हेस्टिगेशन पुढे करायचे, जे ॲलिगेशन्स लागलेत ते करण्याचं काम सेंट्रल ब्युरो आता त्या ठिकाणी करताना यापुढे आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला मी घेऊन येतोय. ह्या प्रेस नोटमध्ये शेवटी काय सांगितले, द फर्दर कम्युनिकेशन इन्क्लुडिंग द रिकंडक्शन एक्झामिनेशन म्हणजे रिकंडक्ट कधी करणार आहे त्या संदर्भामध्ये डेट्स अँड द रिइश्यूड ॲडमिट कार्ड
शेड्यूल म्हणजे तुम्हाला ॲडमिट कार्ड पण पुन्हा एकदा ते पाठवणार आहेत आणि तुमच्या डेट्स रिस्केड्यूल होणार आहेत या लवकरात लवकर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मी सुद्धा आपल्या गुरुद्रोणाच्या प्लॅटफॉर्मवरनं डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला लवकरात लवकर कनेक्ट होईल आणि येणारी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की नीटचा पेपर UGचा 3 मेला झालेला रद्द करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमचा पुढचा पेपर कंडक्ट करण्यात येणार आहे. धन्यवाद. तुम्हाला जर काही अडचण आली आणि माझ्याशी बोलायचं असेल, माझ्या टीमशी कनेक्ट व्हायचं असेल तर विद्यासेतू कन्सल्टन्सीचा दिलेल्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. भेटूयात नवीन न्यूज अपडेट बरोबर.